Good morning. This is the 8th lecture of topic human health and disease. Today we discuss next type of disease, filariasis. Here another name of this filariasis disease is elephantiasis. Elephantiasis. दोन्ही नाव उच्चारली तरी चालू शकतात. Both name are same. In Marathi, it is also termed as a हत्ती पाय रोग. मराठीमध्ये त्याला हत्ती पाय रोग असं म्हटलं तरी चालतं. Here, this disease means filariasis is caused by thread-like parasite that is nothing but nematodes. एक धाग्यासारखा गोल कृमी असतो त्याला थ्रेड लाइक पॅरासाइट किंवा निमॅटोड्स असं म्हटलं जातं. Here this nematode it transfer from one person to another person via mosquito bite. Here this mosquito is female Culex mosquito. Female Culex mosquito यानं जर बाईट केला, चावा घेतला तर त्याच्या बॉडी मध्ये असणारा हा जो फिलारियासिस कॉझिंग पॅथोजन म्हणजे थ्रेड लाइक निमॅटोड्स असतो तो आपल्या बॉडीत ट्रान्सफर होतो. हाच ऍक्च्युअली खऱ्या अर्थानं मोड ऑफ ट्रान्समिशन सुद्धा होऊ शकेल. म्हणजे मोड ऑफ ट्रान्समिशन म्हणजे कालच्या लेक्चरला आपण पाहिलं होतं की या रोगाचा प्रादुर्भाव कसा होतो याला मोड ऑफ ट्रान्समिशन असं आपण म्हणतो. मग आताच आपण पाहिलं की फिमेल क्युलेक्स मॉस्किटो विल बाइट टू अवर एनी पार्ट ऑफ बॉडी. बॉडीतल्या कोणत्याही अवयवाला तो बाइट केला, चावा घेतला, then this mosquito releases these pathogens, small thread-like nematodes, which are present in salivary gland or body of that mosquito, releases in our skin or underlying tissue. आपली जी त्वचा असेल, त्वचाच्या आतमध्ये पेनिट्रेट केलं जातं, त्याच्या आतले जे मसल आहेत त्याच्यामध्ये ते सोडले जातात. And then these parasites are very small, microscopic, अत्यंत सूक्ष्म असतात, मायक्रोस्कोपिक असतात. Then these small microscopic parasite undergoes molting 2 times. 2 वेळा त्यांची बॉडीचं वरचं कव्हरिंग आहे ते इकडायजेस्ट होतं, मोल्टिंग होतं म्हणजे फुटतं आणि नवीन त्यांची त्वचा निर्माण होते, नवीन बॉडी तयार होते. अशा पद्धतीनं तो स्मॉल मायक्रोस्कोपिक पॅथोजन डेव्हलप होतो, मोठा होतो, तो आपल्याच बॉडीमध्ये होतो. आपल्या स्किनच्या आतल्या बाजूला टिश्यू आहेत आणि त्याच्या रिलेटेड एक लिम्फॅटिक सिस्टीम असते. लिम्फॅटिक सिस्टीम. Lymphatic system means here lymph is also liquid part of blood like a plasma. जसं की प्लाझ्मा असतो तसंच लिम्फ हे ब्लडचंच लिक्विड पार्ट आहे. त्या लिम्फची मदत काय होते? एक्सचेंज ऑफ मटेरियल्स इन बिटवीन टिश्यू अँड ब्लड. ब्लड मधले हवे असणारे पदार्थ टिश्यूला पोहोचवले जातात, टिश्यू मधले नको असलेले पदार्थ ब्लड मध्ये आणले जातात. हे जे एक्सचेंज ऑफ दीज मटेरियल्स टेक्स प्लेस इन बिटवीन ब्लड अँड टिश्यू विथ द हेल्प ऑफ हिअर लिम्फ. असं ते लिक्विड असतं, त्याला लिम्फ असं म्हणतो. अँड दिस लिम्फ कॅरिंग व्हेसल्स, लिम्फ वाहून नेण्याच्या ज्या मायक्रोस्कोपिक किंवा स्मॉल व्हेसल असतात, नलिका असतात,
त्याला लिम्फॅटिक व्हेसल म्हटलं जातं, आणि ती जी संस्था असते त्याला लिम्फॅटिक सिस्टीम असं म्हटलं जातं. त्याच्या पुन्हा नोड्स गाठी गाठी असतात, त्याला लिम्फ नोड्स असं म्हटलं जातं. या पद्धतीनं लिम्फॅटिक सिस्टीम असते. आणि लिम्फ फार महत्वाचं आहे, ते कम्युनिकेशन करतं ब्लड आणि टिश्यू मध्ये. हवे असणारे पदार्थ देतं, नको असणारे पदार्थ घेऊन माघारी येतं. या पद्धतीनं हे लिम्फ आपल्या बॉडीमध्ये महत्वाचं आहे, आणि ते ट्रान्सपोर्ट करून नेणारी जी सिस्टीम असते त्याला लिम्फॅटिक सिस्टीम असं म्हटलं जातं. म्हणजे या पद्धतीनं लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये तो पॅथोजन डेव्हलप होतो, मोठा होतो. 2 वेळा त्याची बॉडी मोल्ट होते, इकडायजेस्ट होते, फुटते, आणि मग अडल्ट होतो. तो व्यवस्थित पॅथोजन मॅच्युअर होतो. द इन्क्युबेशन पिरियड इज नियर अबाउट 8 to 16 month. 8 ते 16 महिने तो बॉडीमध्ये पॅथोजन तसाच वेल डेव्हलप होतो, अडल्ट फॉर्म होतो, आणि नंतर मग हळूहळू त्याचं स्वतःचं इन्फेक्शन करायला सुरुवात होते. या पद्धतीचा मोड ऑफ इन्फेक्शन असेल, या पद्धतीनं या आजाराचा आपल्या बॉडीमध्ये प्रादुर्भाव व्हायला सुरुवात होते. देर आर 3 types of फिलारियासिस. ह्या फिलारियाचे प्रमुख 3 प्रकार आहेत. हियर फर्स्ट इज कॉल्ड एज ए लिम्फॅटिक फिलारियासिस. आताच आपण पाहिलं लिम्फॅटिक मीन्स इट इज रिलेटेड टू लिम्फॅटिक सिस्टीम. लिम्फॅटिक जी सिस्टीम आहे म्हणजे लिम्फ, इट इज ए पार्ट ऑफ ब्लड, लिक्विड पार्ट ऑफ ब्लड. हे जे आता आपण पाहिलं ते वाहून नेणारी जी नलिका असेल किंवा सिस्टीम असेल त्याला आपण लिम्फॅटिक सिस्टीम असं म्हणतो. आणि त्याच्या रिलेटेड जो डिसीज होतो त्याला लिम्फॅटिक फिलारियासिस असं म्हणायचं. देन सेकंड टाइप हियर सबक्युटेनियस फिलारियासिस. सबक्युटेनियस फिलारियासिस. Subcutaneous filariasis means here it is related to skin and underlying tissue. बॉडीच्या वरची जी आपली त्वचा आहे आणि त्वचाच्या खालचे जे मसल्स आहेत याच्या रिलेटेड जो आजार होतो याला सबक्युटेनियस फिलारियासिस असं म्हणूया. And then third type here serous फिलारियासिस. सिरस फिलारियासिस हा तिसरा प्रकार. या तिसऱ्या प्रकार कोणाच्या रिलेटेड असेल? इट इज हियर रिलेटेड टू अवर ॲबडॉमिनल कॅव्हिटी. पोटामध्ये जी पोकळी असते त्या पोकळीच्या रिलेटेड जो फिलारियासिस आजार होतो हा तो तिसरा प्रकार असेल. या पद्धतीचे प्रमुख फिलारियासिसचे 3 प्रकार आहेत. Here we focus on first type. पहिल्या टाइप वरती फोकस करू. एक टाइप पाहिला की बाकीचे टाइप त्याच पद्धतीने असतात कारण आजाराचा तोच प्रकार आहे. Here first is lymphatic filariasis. Here this first type of filariasis is caused by pathogen called as a here Wuchereria बनक्रॉफ्टिस. या पद्धतीचा एक वेगळं प्रोनाउन्सिएशन, वेगळं उच्चार किंवा वेगळं स्पेलिंग असणारा हा एक पॅथोजन आहे. आणि या पॅथोजन मुळे आपल्याला हा पहिल्या प्रकाराचा आजार होतो म्हणजे लिम्फॅटिक फिलारियासिस होतो. मग या ठिकाणी या पॅथोजनने आपल्या बॉडीवरती अटॅक केल्यानंतर कोणते सिम्पटम्स दिसतात? सिम्पटम्स ज्याला आपण लक्षणं म्हणतो. कोणती लक्षणं दिसतील? हियर दिस पॅथोजन फर्स्ट अटॅक ऑन अवर स्किन अँड अंडरलाइंग मसल्स ऑर टिश्यू. आपले त्वचा आणि त्वचा खालचे जे मसल्स आहेत त्याच्यावरती अटॅक करतो, त्याला इडेनेमा असं म्हटलं जातं. मग त्याच्यामुळं
सूज येते, स्वेलिंग ऑफ स्किन अँड अंडरलाईन टिश्यू. त्वचेला आणि त्वचाखालच्या मसल्सला असं स्वेलिंग, सूज प्रचंड येते, मोठा आकार येतो. हिअर सच टाइप ऑफ पॅथोजन अटॅक मोस्टली ऑन लेग्स. पायावरती तो अटॅक करतो. as well as arms, then here breast, as well as scrotum, which is present in male. It is a part of male reproductive system. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आहे स्क्रोटम. रिप्रोडक्शन टॉपिक मध्ये आपण तो शिकलेलो आहोत, पाहिलेलो आहोत. आणि त्या स्क्रोटमला सूज येते बिकॉज अक्युमुलेशन ऑफ हिअर लिम्फॅटिक फ्लुइड. कारण नसताना लिम्फॅटिक फ्लुइड टेस्टिस मध्ये साठलं जातं आणि मग कारण नसताना टेस्टिसची साईज अशी मोठी होते, सुजते. याला हायड्रोसील असं म्हटलं जातं. हायड्रोसील. कारण नसताना टेस्टिस सुजतात बिकॉज अक्युमुलेशन ऑफ लिम्फॅटिक फ्लुइड. as well as here it affects on breast. ब्रिस्ट वरती सुद्धा त्याचं अफेक्ट होतं, क्रिया होते. ब्रिस्टला सुद्धा अनावश्यक त्याची साईज वाढते बिकॉज अक्युमुलेशन ऑफ हिअर लिम्फॅटिक फ्लुइड. as well as legs and arms. हातापायामध्ये सूज येते, इतकी सूज येते, उदाहरणार्थ पायाला इतकी मोठी सूज येते, लाईक ए एलिफंट लेग. हत्तीचे जसे पाय मोठे असतात, जाड असतात, त्या पद्धतीची तेवढी मोठी सूज येते आणि म्हणून त्याला हत्ती पाय रोग असं म्हटलं जातं. म्हणजे असा हा भयानक आजार आहे. फक्त एक मच्छर चावला तर त्या मच्छरच्या जे बॉडीमध्ये जे हे पॅरासाइट असतील ते आपल्या बॉडीमध्ये एंट्री करतात. 8 ते 16 महिने आपल्या बॉडीमध्ये ते तसेच असतात. इन्क्युबेशन पिरियड असतो, त्यांची ती सुप्त अवस्था असते आणि 8 महिन्यानंतर हळूहळू ती आपली लक्षणं दाखवायला सुरुवात करतात. या पद्धतीचा हा भयानक आजार आहे. देन हिअर प्रिव्हेंटिव्ह मेजर. हा कंट्रोल कसा करायचा? रोग होऊ नये म्हणून कोणती दक्षता घ्यायची? याला आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर असं म्हणतो. मग प्रिव्हेंटिव्ह मेजर मध्ये काय असणार आहे? ऍक्च्युली हा आजार मॉस्किटो बाईट, मच्छरने चावा घेतल्यानंतर होतो. मग प्रिव्हेंटिव्ह मेजर साहजिकच काय केला पाहिजे? तर पहिला काय असणार आहे? यूज हिअर मॉस्किटो नेट ड्युरिंग हिअर स्लीपिंग ॲट नाईट. जेव्हा आपण रात्रीचं झोपतो तेव्हा कंपल्सरी आपण मच्छरदाणीचा उपयोग केला पाहिजे. as well as use mosquito repellent like a gel. आपल्या त्वचेला ती जेल लावली पाहिजे किंवा कॉइल्स, मॉस्किटो रिपेलंट ज्या कॉइल असतात त्या लावल्या पाहिजे किंवा गुड नाईट वगैरे आपण जे इलेक्ट्रिकला लावतो पिन मध्ये त्या पद्धतीचं रिपेलंट आपण उपयोगात आणलं पाहिजे. किंवा इन रेनी सीजन अवॉइड हिअर सिंथेसिस ऑफ वॉटर इन पॉन्ड्स. डबक्यामध्ये जे पाणी साठतं ते साठून देता कामा नये. डबकी पूर्णपणे मुजवली पाहिजे. ते शक्य नसेल तर काय केलं पाहिजे? तर डबक्यामध्ये गप्पी मासे पाळले पाहिजेत, ज्याला आपण गंबुसिया फिश असं म्हणतो. ते मासे त्या ठिकाणी आपण पाळले किंवा त्या ठिकाणी त्याचे छोट्या छोट्या सीड्स टाकल्या तर ती मासे काय करतील? त्या मच्छरांचे जी काय छोटे आळे असतील, लार्वल स्टेज असतील, ते खाऊन टाकतील. म्हणजे मच्छरांचं प्रमाण कमी होईल आणि साहजिकच अशा पद्धतीचा आपल्याला आजार होणार नाही. म्हणजे मॉस्किटो चावणारच नाही ही दक्षता घेणं, याला आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर असं म्हणूया. मग कंट्रोल मेजर काय? समजा हा आजार झालाच तर काय करावं लागतं? हा आजार जर झाला तर एक औषध आहे, ड्रग्ज आहे किंवा मेडिसिन. त्याला काय म्हटलं जातं? डायइथिल कार्बामाझाइन साइट्रेट.
and this here antibiotic take 2 times per day, about here 3 week, 3 आठवडे सलग दिवसातून 2 वेळा ते औषध घ्यावं लागतं, ती गोळी घ्यावी लागते, तेव्हाच हा आजार बरा होतो. पुन्हा भविष्यात जवळजवळ 6 महिने सुद्धा ही लॉंग ट्रीटमेंट घ्यावी लागते, तेव्हा कुठेतरी हा आजार बरा झालेला दिसून येतो. या पद्धतीचा हा पहिला आपण डिसीज आज पाहिला. ओके, देन हियर नेक्स्ट डिसीज pneumonia. Next disease is pneumonia. Actually here pneumonia is a type of disease which is nothing but inflammation to our lungs as well as alveoli which are present in lungs. फुफ्फुसाला इन्फेक्शन होणं, फुफ्फुसाच्या आतमध्ये द्राक्षाच्या घडासारखे छोटे छोटे बल्ब असतात, फुसफुशीत असतात, त्याला आपण अल्व्हिओलाई असं म्हणतो. म्हणजे लंग्स आणि त्याच्या आतमध्ये असणारं अल्व्हिओलाई, याला जे इन्फेक्शन होतं, हेन्स कॉज सच टाइप ऑफ डिसीज कॉल्ड एज ए pneumonia. Actually there are various types of pathogen who cause infection of pneumonia. अनेक प्रकारचे पॅथोजन आहेत. फर्स्ट एक्झाम्पल व्हायरसेस. व्हायरसेस मध्ये सुद्धा एक एक्झाम्पल नाही, अनेक प्रकारचे व्हायरसेस आहेत. एक्झाम्पल इन्फ्लुएन्झा व्हायरस, देन सेकंड ॲडिनो व्हायरस, देन थर्ड हियर पॅरा इन्फ्लुएन्झा व्हायरस. या पद्धतीच्या व्हायरस मध्ये सुद्धा अनेक व्हरायटी आहेत की ज्याच्यामुळे न्यूमोनिया सारखा आपल्याला आजार होतो. देन बॅक्टेरिया, स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी. स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी या बॅक्टेरियाने सुद्धा हा या प्रकारचा आजार होतो किंवा इन्फेक्शन होतं. देन हियर ऑल्सो फंगल पॅथोजन. फंगल पॅथोजन सुद्धा या प्रकारचं इन्फेक्शन होतं. इवन दो केमिकल बर्न अँड फिजिकल इंजुरी टू लंग्स. रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जे मद्यप्राशन करतात, रोज सातत्यानं दारू अल्कोहोल घेत असतात, त्यामुळे केमिकल बर्न किंवा चेन स्मोकर असतात, सिगारेट, पाईप, बिडी, हुक्का, चिलीम हे जे पीत असतात, त्यामुळे या ठिकाणी लंग्स, फुफ्फुसाला किंवा अल्व्हिओलाला एक असं हीट स्ट्रोक मिळतो, त्यामुळे इथं केमिकल बर्न होण्याची शक्यता असते. इवन दो हियर फिजिकल इंजुरी, जोरात जर फुफ्फुसाला मार लागला, धक्का बसला, तरी सुद्धा फुफ्फुसामध्ये किंवा फुफ्फुसाच्या आतले जे अल्व्हिओलाई असतात, म्हणजे हे लंग्स आणि त्याच्या आतमध्ये इथं जे द्राक्षाच्या घडासारखे जे आहेत ते अल्व्हिओलाई, त्याला तिथं इन्फेक्शन होतं, त्याच्यामध्ये पाणी पाणी होतं, याला आपण न्यूमोनिक कंडिशन असं म्हणतो किंवा न्यूमोनिया आजार झाला असं म्हणतो. हियर द नेक्स्ट मोड ऑफ ट्रान्समिशन. मोड ऑफ ट्रान्समिशन. मोड ऑफ ट्रान्समिशन आपण नेहमीच आता पाहतोय या आजाराचा प्रादुर्भाव कसा होतो. हियर द इन्फेक्टेड पर्सन, जो इन्फेक्टेड पर्सन आहे, ज्याला हा न्यूमोनिया आजार झालाय, त्याचा जो ड्रॉपलेट असेल, म्हणजे त्याचा जे कफ असेल किंवा नोज रनिंग असेल नाकातून किंवा घशातून, जो कप लाईक स्पुटम असा जो पडतो आणि त्याच्या संपर्कात जर आलं किंवा त्या इन्फेक्टेड पर्सनच्या व्यक्तीच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट टू कॉन्टॅक्ट आला किंवा यूज ऑफ हियर क्लॉथ अँड युटेन्सिल ऑफ दॅट इन्फेक्टेड पर्सन, ज्याला हा आजार झालाय त्याची कपडे वापरणं,
त्याचं वस्तू वापरणं, त्याचा बेड असेल, कपडे असतील किंवा त्यानं वापरलेल्या वस्तू असतील, टॉवेल किंवा इतर, तरी सुद्धा तो आजार आपणाला होतो. म्हणजे हा संसर्गजन्य प्रकारचा कम्युनिकेबल टाइप ऑफ डिसीज आहे, संसर्गजन्य आहे. इन्फेक्टेड पर्सनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आपण येता कामा नये, त्याच्या अत्यंत जवळ घनिष्ठ संबंध येता कामा नये, त्याची कपडे किंवा त्याची इतर वस्तू वापरता कामा नये. खरं तर हा मेन आहे मोड ऑफ ट्रान्समिशन. या पद्धतीने या आजाराचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. मग सिम्पटम्स कोणती असतील? सिम्पटम्स ज्याला आपण लक्षणं म्हणतो. साहजिकच पहिलं लक्षण काय असणार आहे? हिअर येलोइश और ग्रीनिश स्पुटम. जो कफ असेल, सर्दी वगैरे जास्त झाल्यानंतर जो कफ बाहेर येतो, पण तो कफ जरा थोडासा पूर्णपणे मॅच्युअर किंवा ज्याला आपण म्हणतो की पूर्ण असा बदल त्याचा झालेला दिसून येईल. कलर मध्ये तो एकतर ग्रीनिश असेल किंवा येलोइश असेल, अशा पद्धतीचा त्याची शेड, कलरची शेड बदललेली असते आणि ते एकदम खराब असं वाटतं किंवा दिसतं. हे पहिलं त्याचं महत्वाचं सिम्पटम किंवा लक्षण असेल. दुसरं काय असेल? हाय फिवर, जास्त ताप येईल. देन थर्ड सिम्पटम, तिसरं लक्षण, शॉर्टनेस ऑफ ब्रीदिंग. श्वासोच्छवास घेताना त्रास होईल. आपण इझिली जे आता नॉर्मल असताना श्वास घेतो सोडतो, कोणत्याही प्रकारचा आपल्याला नाकावाटे श्वास घेताना त्रास होत नाही. पण इथं इन्फेक्शन जास्त झालेलं असतं, छातीमध्ये कफ असतात, पूर्णपणे हा ट्रॅक जो आहे श्वसननलिकेचा त्याच्यामध्ये थोडंसं पाणी झालेलं असतं, नाकामध्ये बऱ्यापैकी स्पुटम किंवा सिक्रेट झालेलं असतं. त्यामुळे इझिली श्वासोच्छवास घेता येत नाही. शॉर्टनेस ऑफ ब्रीदिंग. as well as here fatigue, ज्याला आपण थकवा येणं म्हणतो, हेडेक, डोकं दुखणं, वॉमिटिंग, उलट्या होणं, त्यानंतर हिअर पेन इन जॉइंट, सांध्यामध्ये किंवा मसल्स मध्ये दुखणं, विकनेस येणं, मसल एचएस म्हणजे क्रॅम्प किंवा बोल येणं, अशक्तपणा येणं. या पद्धतीची अनेक लक्षणं या आजाराला आपल्याला दिसून येतात. अगदी डोकं वगैरे पूर्णपणे पॅक होतं, ताप येतो, ही महत्वाची लक्षणं ह्या निमोनिक कंडिशन मध्ये दिसून येतील. प्रिव्हेंटिव्ह मेजर काय करता येईल होऊ नये म्हणून? ज्यांना असा डिसीज झालेला आहे त्याच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये आपण येता कामा नये. त्याचे युटेन्सिल्स, वस्तू किंवा क्लॉथ, कपडे आपण वापरता कामा नये. त्याच्यापासून आपलं सुरक्षित अंतर असलं पाहिजे. इन्फेक्टेड पर्सन पासून नॉर्मल पर्सनचं सुरक्षित अंतर असलं पाहिजे. त्याच्या कोणत्याही वस्तू किंवा कपडे वापरता कामा नये. हे सर्वात महत्वाचं प्रिव्हेंटिव्ह मेजर असेल. एम्पिसिलिन, पेनिसिलिन, बेन्झिल पेनिसिलिन आणि क्लोरॅम्फेनिकॉल या पद्धतीची वेगवेगळी ड्रग्ज आहेत, अँटीबायोटिक्स आहेत, औषधं आहेत. कोणत्या पॅथोजनने इन्फेक्शन झालंय त्या पॅथोजन नुसार औषधं, अँटीबायोटिक बदलतात. पण तसा हा योग्य वेळी ट्रीटमेंट घेतली तर बरा होणारा आजार आहे. या पद्धतीचं टुडे वी डिस्कस टू डिसीज. फर्स्ट वन इज फिलारियासिस and second one is here pneumonia. Are you getting this? Is it clear? Okay.